हा बाबा चढाई करत आहे तो वाया संघावर. स्लिप मारून एक गुण प्राप्त केला आहे तो रामेश्वर तांडा या संघाने. हा शंकर खेळाडूंना विनंती आहे की आपण एका जणांना बोलायचं आहे, कारण वाद होणार नाहीत. परत बाबा चढाई करत आहे तो वाह्य संघावर. प्रेक्षकाच्या डोळ्याच्या पारणे फिरणारा हा सामना. एक गुण रामेश्वर तांडा. हा वैजनाथ रामेश्वर तांडा या संघाकडून उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळते. लाईन पंच आपण फिरत राहायचं आहे. ते मारते रे, मारून दाबत नाही, तो मारून सोडून देते. रामेश्वर तांडा या संघाचा खेळाडू बाबा. तू कसा मध्ये ढकलत नव्हतं बाहेर, किक मारून 2 गुण आपल्या संघासाठी प्राप्त केले आहेत. चारच्या डिफेन्स मध्ये हा बाबा. आईला घेऊन जायचं चाल करत आहे. त्याचं नावच बाबा आहे, मग बाबा म्हणत काय. पहिली बरी मंदिर पोडी आपल्याला तिकडे विरोध. हा शंकर बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतो. पण खाली हाताने आपल्या ग्राउंड मध्ये वापस सलग हाच खेळाडू रेड करत आहे. तीनच्या डिफेन्स मध्ये तंगड्यात पडले. वसमत टीम मध्ये लय जुनं खेळते किती वसमत मध्ये. रामेश्वर तांडा या संघावर चढाई करत आहे. दावा करतो तो एका गुणाचा. 1 गुण या संघाला. हा 2च्या डिफेन्स मध्ये चाल करत आहे तो रामेश्वर तांड्याचा खेळाडू बाबा. टाइम 2च्या डिफेन्स मध्ये बघू काय करतो तर. टाक टाक
खरं बोलते एवढा मोठा माणूस शंकरानं मस्त हाणायला पण वाईची बिचार हा शंकर आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतो नाही भरलाय भरलाय एक गुण वाई नाही भरलाय बे भरून घ्या बाबा 3च्या डिफेन्स मध्ये चाल करत आहे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहे प्रेक्षकाच्या डोळ्याच्या पारणे फिरणारा हा सामना बोर्डावाडी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे शंकर आपल्या संघासाठी आतापर्यंत त्याने खूप काही केलं आहे पाठीकडे त्याची हे राहते माहिती आहे आणि ते करत सुद्धा आहे पण संपलो आता जाऊ दे 2च्या डिफेन्स मध्ये परत बाबा नांदेड युनिव्हर्सिटीचा बादशाह म्हणलं तरी चालेल अधर अधर पण इथे त्याचं फिसकल बे ताकद कमी पडली हा बालाजी पानपुडे ताकदले आहे ना बे चाल करत आहे रामेश्वर तांडा या संघावर नाही आता लीड आहे बे आता हाणत नाही ते प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा आहे परंतु ते या सामन्याचा आनंद उभे राहून घेत आहेत त्यांना माहित आहे की हा सामना म्हणजे किती कंटिन्यू करा बस प्रो कबड्डी लेवलचा आहे प्रेक्षक सुद्धा वाढत आहे त्याचा बाप त्या दिवशीच म्हणजे मला नाही रे त्या दिवशी विचार म्हणला यानंतर होणारा सामना तुळजाभवानी संघ सोडेगाव विरुद्ध जय हिंद संघ नांदेड यानंतर होणारा सामना जय हिंद संघ नांदेड विरुद्ध तुळजाभवानी संघ सोडेगाव हा सामना संपतात आपण अवघ्या काही सेकंदात ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे हा बाबा शंकर चाल करत आहे रामेश्वर तांडा या संघावर पुन्हा किती गुण प्राप्त करतो ते आपल्या संघासाठी रामेश्वर तांडा या संघावर चाल करत आहे तो वाया संघाचा खेळाडू किक मारून एक गोळी घेऊन जातो तो आपल्या संघासाठी
मुंगऱ्या पडत गेल्या बापा बापा त्याचं खेळण झालं असेल बाबा चढाई करत आहे तो रामेश्वर वाई या संघावर. तसंच होतं. लय हसत गेले बघू आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतो. तर आतापर्यंत खूप काही आपल्या संघासाठी त्याने गुण प्राप्त केले आहेत. किक मारून पॉइंट करण्याच्या प्रयत्नात पण रिकामा हाताने आपल्या ग्राउंड मध्ये वापस. बाला फसते. हा बालाजी जो चढून पडला आहे तो संघ वाई संघ. जे काही करायचं आहे ते या काही मिनिटांमध्ये करायचं आहे वाई या संघाला. वाई हा संघ पिछाडी पडला आहे. हे 5 नंबरचा खेळाडू चाल करत आहे तो वाई या संघावर. नाजेवानी दिसायला बघ. यानंतर होणारा सामना जय हिंद संघ नांदेड विरुद्ध तुळजाभवानी संघ सोडेगाव. चलायला येत नसेल. हा सामना संपताच आपण काही सेकंदात ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. दक्ष असे पंच बळवंते सर व हनुमंते सर, तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठेही मॅच खेळा तुम्हाला हेच पंच भेटतील. म्हणून आपण पंचाशी वाद घालायचा नाही. एक गुण रामेश्वर तांडा. रामेश्वर तांडाचा खेळाडू चाल करत आहे वाया संघावर. आतापर्यंत खूप गुण प्राप्त केले आहेत या खेळाडून. हा वैजनाथ चढाई करत आहे. पिछाडी पडला आहे तो वाई संघ. एक गुण वाई. इथं मात्र वया संघाकडून उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळते की आतापर्यंत कोणाची पिछाडी पडला आहे तो वाई संघ. संघ चाल करीत आहे. आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतो पाहूया. पण सुंदर अशी पकड पाहायला मिळते ती रामेश्वर तांडा या संघाकडून. किक मारून पार करण्याच्या प्रयत्नात पण काय लागले नाही. सुंदर अशी पकड पाहायला मिळते ती वाया संघाकडून.
एक एक गुण. लात बीत मारता येत नाही ताकद पुढे मारता अरे जाऊ दे ना पॉइंट आहे ना. गुणलेखक यांना विनंती आहे की गुणसंख्या सांगायची आहे. रामेश्वर तांडा पंच सांगत आहे ते शेवटचे 4 मिनिट. खालून लावून लागते बे. यानंतर होणारा सामना जय हिंद संघ नांदेड विरुद्ध तुळजाभवानी संघ सोडेगाव. हा सामना संपतात आपण 1 मिनिटात ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. वाई या संघाकडून पंच सांगतात की शेवटचे 3 मिनिट. ओ मामा जराच बदल तुला दिसायला आव यार भरून घ्यालीत मोबाईल हाणायसाठी त्या आदबरते हाणायसाठी मुद्दाम हाणायसाठी गेम झाला बे. टच बंद केले आहे. पंच सांगतात की शेवटचे 2 मिनिट. प्रेक्षकाच्या डोळ्याचे पारणे फिरणारा हा सामना. नेमका एंट्री मारली अंगवडीला हिशोब पण रामेश्वर तांड्याचा खेळाडू पंच सांगतात शेवटचा 1 मिनिट. एक गुण रामेश्वर तांडा.